आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. दिवंगत कैलासवासी संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब यादव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाची स्थापना 1966 साली कैलासवासी अण्णासाहेब यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत मांजरीसारख्या ग्रामीण भागात संस्थेचे रोप लावले. आज सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करत ग्रामीण भागातील लघु उद्योगांना व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरच मार्गक्रम करत चालू आर्थिक वर्षात संघाला 39,48,094 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासद 25% लाभांश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अशोक काळविरे यांनी दिली. मांजरी तालुका चिकोड येथील श्री छत्रपती शिवाजी क्रेडिट सौहार्द सहकारी संघाच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना दिली. सभेस प्रमुख अतिथी म्हणून दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव व संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत चंद्रसेन कदम यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व दिवंगत अण्णासाहेब यादव यांच्या भावप्रतिमेचे पूजन करून सभेला चालना देण्यात आली. यावेळी मांजरी, इंगळी, उगार परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन धन देऊन त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी संघाचे मुख्य व्यवस्थापक सुखदेव पाटोळे यांनी संघाचा अहवाल वाचन करताना म्हणाले, चालू आर्थिक वर्षात 1,149 सभासद असून शेअर भांडवल 8,76,000 तर फंड 3,20,03,000 तर चालू आर्थिक वर्षात 13,31,91,000 रुपयांच्या ठेवी संग्रहित केल्या असून सभासदांना 10,03,67,000 रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. संघाची गुंतवणूक 5,48,13,000 रुपये आहे. संघाला 39,48,094 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना 25% लाभांश वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर इंगळी, उगार, मांजरवाडी येथे संस्थेच्या शाखा कार्यरत असून पुढील काळात संस्थेच्या अनेक भागात शाखा कार्यरत करून संस्थेचा कारभार वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास रसाळे, संचालक परशुराम तोरसे, मोहन लोकरे, रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वर पाटोळे, विठ्ठल टोणपे, बब्रुवान सारापुरे, जहांगीर कोथळी, सागर चव्हाण, अभिमन्यू यादव, चंद्रकांत खडके, सुशीला काडापुरे, सुषमा रोडे यांच्यासह इंगळी उगार शाखेचे समितीचे सदस्य, सभासद, कर्मचारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन विनोद तोरसे यांनी केले तर आभार एकनाथ गिडे यांनी मानले. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. शिवाजीच्या संस्थेचं कर्मचारी नाही, आम्ही एक पामर म्हणतोय, म्हणजे एक सेवक आहे. कारण जर बघायला गेलं तर इतर ठिकाणी 11 ते 5 ड्युटी करणं हे लई महत्त्वाचं असते. कारण आमच्या संस्थेचे जे संचालक किंवा सभासद आहेत त्यांचं खरोखरच आम्ही सर्व स्टाफ म्हणजे आमच्या हातून कोणत्याही चुका होऊ द्या, आमच्या पाठीचे सदैव तुम्ही असता, त्याची एक आपुलकी किंवा त्याची एक जाणीव आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आहे की इथून पुढे आमच्या भविष्यात तुमचं सहकार्य आम्हाला असंच राहून दे. तर मला भरून येते. कारण ही संस्था आम्हाला असं किंमत आहे, असं वाटतं की इथं कुठलाही भेदभाव नाही, कुठं शिपाई आहे म्हणत नाही किंवा क्लार्क आहे म्हणत नाही, एक समान आम्हाला वागणूक मिळते. त्याबद्दल मी आपलं सर्व संचालकांचं, सभासदांचं आभार व्यक्त करतो. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित असणारे संस्थेचे चेअरमन अशोक काळविरे, व्हाईस चेअरमन विश्वास रसाळे, तसेच सर्व संचालक, उगार शाखेचे, इंगळी शाखेचे आणि मांजरीवाडी शाखेचे सर्व संचालक आणि सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व सभासद आणि पत्रकार बंधू, संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव हे आमच्यापासून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांचे प्रथम पुण्यस्पर्शन सुरुवात झाले, त्यांना अभिवादन करतो. आणि अण्णासाहेब यादव ज्या चाकोरपद संस्थेचं चाकोरपदी जे चालवायला संचालकांना मार्गदर्शन केले, त्या चाकोरपद सर्व संचालकांनी व्यवस्थित जोमाने चालवत आहेत, असे मी त्यांचे सर्व संस्था संचालकांचे कौतुकास्पद कार्य आहे. आणि या संस्थेची भरभराटी अशीच चालू राहू दे, संस्थेची प्रगती हो, मी असं शुभेच्छा देतो संस्थेला. आणि मी तो इंगळी उगार शाखा 100% वसुली आहे. उगार, इंगळी आणि आमची याची म्हणजे 1-2 तसं उन्हाता
झाल्या. संस्थेकडे अहवाल चालत संस्थेस 1149 सभासद असून शेअर भांडवल 8,76,600, ठेवी 13,31,91,570 रुपये, फंड 3,20,03,245 रुपये व कर्ज 10,03,67,670 असून गुंतवणूक 5,48,13,798 आहे व 39,48,48,094 रुपये नफा झाला आहे. आज संस्थेने सभासदांना 10 वर्षाकरता 10 वर्षापर्यंत अजून आतापर्यंत 25% लाभांश दिलेला आहे. ह्या भागामध्ये इतका नफा देणारी एकमेव संस्था तुमची अशीच असे म्हणण्यास हरकत नाही. ही संस्था एक आदर्श संस्था म्हणून नावारूपास यावी, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे सहकार मला मिळावे ही मी माझ्या इच्छा व्यक्त करतो. मला सर्व सभासदांचे कर्जदार, ठेवीदार व मांजरी इंगळी उगार व मांजरीवाडीच्या शाखेच्या संचालकाचे सहकार लाभले व इथूनही पुढे असेच सहकार लाभू दे. मला इथे माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी सभासद, संचालक मंडळी, पाहुणे, हितचिंतक, पत्रकार बंधूंचे आभार मानतो आणि आत्ता गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय भारत. यांनी जर अहवाल वाचन केले तर 13 लाख डिपॉझिट आणि 11 लाख जवळजवळ खर्च केलेले असताना एका संस्थेला 47 लाख रुपये नफा होतो. याचं सूत्र काय? जे संचालक मंडळ आहे त्यांनी जो कारभार करतात तो एकदम काटकसरीनं आता सांगितलं. जो भत्ता आहे तो भत्ता सुद्धा संचालक मंडळाला घेत नाही. तो भत्ता आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून समाज कार्याला देतो. हे महत्त्वाचं उदाहरण आहे. त्यासाठी मी सर्व सभासदांना आणखीन एक सांगतो की जसं आजपर्यंत तुम्ही विश्वास आमच्यावर ठेवला आहे असंच विश्वास ठेवून संस्थेला वाढवूया. संचालक मंडळाचा अजून एक धोरण आहे की आता गेल्या 8 तारखेला आम्ही एक खोतवाडीमध्ये एक ब्रँच चालू केली आहे. आता संस्थेच्या 3 शाखा आहेत. भविष्य काळात अजून एक 2 शाखा आम्ही काढायचा विचार करत आहोत. तरी बँक का काढायचं, दुसरी ब्रँच का काढायची, तर आमच्याकडे आता पैसा उपलब्ध आहे तो कुठला गुंतवायला पाहिजे. त्याशिवाय संस्थेला प्रॉफिट होत नाही, फायदा होत नाही. त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमचा पैसा एकदम सुरक्षित आमच्याकडे आहे. या संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब यादव यांनी एक छोटंसं लावलेलं रोप, आता ते रोप निधी पाठविलेला आहे. प्रॉफिट आणि लॉस नफा तोटा पत्रक. संस्थेची इन्कम कर्जावरील व्याज 1,41,04,840 रुपये, बॉन्ड चार्जेस 82,550 रुपये, इंटरेस्ट इश्यूड ऑन डिपॉझिट म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जे इन्व्हेस्टमेंट केलं आहे त्या डिपॉझिटवरील व्याज 46,28,842 रुपये, कमिशन रिसिव्ड 29,878 रुपये, इंटरेस्ट ऑन ब्रँच ॲडजस्टमेंट ज्या आम्ही शाखेना ॲडव्हान्स दिलेला आहे त्यांच्याकडून 17,92,939 असा एकूण 2,06,39,049 रुपयेचा इन्कम आहे. त्यातील खर्च फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट पेड ठेवीवरील व्याज देण्यात आले आहे. त्यातील फिक्स्ड डिपॉझिट 70,25,037 रुपये, दाम दुप्पट 30,84,228, SB वरील व्याज 1,42,247 रुपये, पिगमी डिपॉझिट व्याज 1,29,717 रुपये, मीटिंग एक्सपेन्सेस 26,795 रुपये, इन्सेंटिव्ह टू एम्प्लॉई 4,20,834 रुपये, लखपती डिपॉझिट इंटरेस्ट 2,49,894 रुपये, कॉम्प्युटर मेंटेनन्स चार्जेस 32,560 रुपये, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 76,935 रुपये, पोस्टेज अँड टेलिग्राम 260 रुपये, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 21,746 रुपये, टेलिफोन बिल 12,063 रुपये, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस
54,954 रुपये, सॅलरी टू स्टाफ पगारासाठी 12,67,000 रुपये, लाईट बिल 43,900 रुपये, ऑफिस रेंट 1,78,000 रुपये, डायरेक्टर भत्ता 1,46,700 हा फक्त इथं दाखवण्यात आलेला आहे. तो भत्ता शिवाजी जयंती किंवा सामाजिक कार्यासाठी खर्च केला जातोय. कोणत्याही डायरेक्टरना भत्ता दिला जात नाही, फक्त ती तरतूद केली जाते. ऑडिट फी 30,942 रुपये, पूजा एक्सपेन्सेस 3,830 रुपये, हेड ऑफिस डिपॉझिट 17,92,939 रुपये, ट्रॅव्हलिंग अलाउन्स टू स्टाफ 84,000 रुपये, बँक कमिशन 1,163 रुपये, रिबेट ऑन लोन जे कर्जदार आहेत त्यांनी आपली व्याज 3 महिन्याला परतफेड करून वेगवेगळ्याप्रमाणे केल्यामुळं बँक त्यांना 2% व्याजामध्ये सवलत देते. ती रक्कम आहे 5,04,301 रुपये. तसं बघायला गेलं तर ही 5 लाख जवळजवळ 4 कोटी लोन तिमाही व्याज भरलं जातंय, त्यांनाच मिळतंय. संस्थेकडे 10 कोटी लोन दिलंय, त्यातील आमचं जवळजवळ 40% लोन असं आहे की तिमाही आहे. बाकीची व्याज ही पूर्ण 100% इंगळे असून दे, उगार असून दे किंवा मांजरी शाखेचे असून दे एका वर्षासाठी रिन्यू केले जातात. म्हणजे आमच्या संस्थेची प्रगती सांगायचं झालं तर 100% कर्जाचं वसुलीचे प्रमाण आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.